नागपूरमध्ये विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलंय। बॉम्बच्या अफवेमुळे भुवनेश्वर मुंबई विमान नागपूरला उतरवलं आहे। यावेळी अतिशय महत्त्वाची बातमी, नागपूरमध्ये विमानाचे इमर्जन्सी लँडिंग झालेलं आहे। गो एअरचे हे विमान होतं, भुवनेश्वर मुंबई मार्गाने ते जात होतं। बॉम्बची अफवा आली आणि या अफवेने विमानाचं अर्जन्सी अतिशय आपण बघतोय की लँडिंग करण्यात आलेलं आहे। इमर्जन्सी लँडिंग त्याला म्हणतात। विमान अद्याप नागपूर विमानतळावरच असल्याची माहिती मिळते आहे। एकूणच अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी अखिलेश हळवे। अखिलेश, काय अधिक माहिती आहे? नागपूरमध्ये विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेलं आहे, अफवा मिळालेली आहे बॉम्बची, काय अधिक कळतंय? विमान होतं आणि भुवनेश्वर ते मुंबई असं हे सराव विमानसेवा होती। आणि आज ह्या पूर्ण प्रवासादरम्यान त्यातल्या ज्या विमानसेवेचा स्टाफ होता त्यांना असं आढळलं की एक बॅग होती जे केबिन लगेज म्हणून ठेवण्यात आली होती आणि त्याचा कोणीही वारीस नव्हता, कोणीही त्या बॅगचा मालक नव्हता। त्यामुळे एकूणच विमानच्या जे कर्मचाऱ्यांची खळबळ माजली की नेमकी बॅग इथे आली कशी, कोणाची आहे। आणि या सगळ्या प्रकरणामुळे कुठेतरी याच्यात बॉम्ब असेल अशी आशंका निर्माण झाली आणि त्या क्षणी निर्णय घेण्यात आला आणि विमानाला नागपूरच्या एअरपोर्टवर त्याचं लँडिंग करण्यात आलं। बॉम्ब शोधक पथक विमानात पोहोचलं आणि त्या दरम्यान सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं, पूर्णपणे बॅग विमानाचं चेकिंग करण्यात आलं। एवढंच नव्हतं, बॉम्ब शोधक पथक जो होता त्यांनी बॅग देखील तपासला, बॅगमध्ये काहीही नव्हतं हे स्पष्ट झालं। अजूनही तपास पूर्ण झाला नाहीये, पण महत्वाचं म्हणजे त्या बॅगमध्ये काही नाही हे निष्पन्न झालंय। त्यामुळे कुठेतरी सुटकेचा निश्वास तिथल्या प्रवाशांनी सोडलाय। दरम्यान हे बॉम्ब शोधक पथक पूर्ण तपासणी झाल्यावरच विमानाला पुढे जायची परवानगी दिली जाईल, पण तुर्तास तरी कुठल्याही भीतीचं किंवा संकटाचं कारण दिसत नाहीये। त्यामुळे आता काही वेळाने ही पूर्ण तपासणी परत आली की प्रवासी विमानात बसतील आणि त्यानंतर मुंबईच्या प्रवासाकडे विमान पुढे जाईल। निश्चित अखिलेश, अर्थातच सुदैवानं या बॅगमध्ये काही नव्हतं, मात्र आपण बघतोय की सुरक्षेच्या दृष्टीने नागपूर विमानतळावर या निमित्तानं काय खास काळजी घेण्यात येते आहे। या निमित्तानं अर्थातच हे एक उदाहरण झालं, मात्र तसंही विचार करता आपण बघतो की अतिशय संवेदनशील ठिकाण म्हणून देखील बोललं जातं, काय सांगाल? आणि नागपूरचा जर काही इतिहास बघितला तर नागपूरला अतिरेकी कारवाई बऱ्याच मोठ्या प्रमाणात झाल्या। 2006 मध्ये संघ मुख्यालयावर हल्ला म्हणा किंवा एकूणच नागपूरमध्ये आधीचे दंगे झाले आहेत, तर मग तिथे संवेदनशील नागपूर आहे। नागपुरात संघ मुख्यालय असेल किंवा दीक्षाभूमी असेल, त्यामुळे अतिशय महत्वाचं आणि तितकं संवेदनशील असं शहर आहे। आणि विमानतळाचा जर का विचार केला तर सीआयएसची तिथे तुकडी तैनात करण्यात आली आहे, त्यांचं पथक तिथे असतं। शिवाय फायर ब्रिगेड म्हणा किंवा अँब्युलन्स म्हणा आणि बाकी सगळे जे गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी तिथे ठेवल्या असतात। एवढंच नव्हे तर सातत्याने मधल्या काळात सीआयएस तर्फे तिथे मॉकड्रिल करण्यात आलं। विमानाचं अपहरण झालं तर कुठल्या काय काय तयारी करायला हवी किंवा कुठल्या उपाययोजना करायला हव्या या सगळ्या गोष्टी संबंधीची मॉकड्रिल विमानतळावर सातत्याने होत असते। त्यामुळे सीआयएस म्हणा, असफ म्हणा किंवा स्थानिक पोलीस म्हणा, या सर्व दोन्ही संस्था ज्या आहेत या आपल्याकडनं नागपूरला कुठलाही दुसरा काही अनुचित प्रकार घडू नये याकडे सातत्याने प्रयत्न करतात। तसाच कुठेतरी आजचा जो प्रसंग होता हा ज्या या दोन्ही संस्थांची तयारी जी आहे ती आजच्या घटनेच्या निमित्ताने दिसून आली आहे। अगदी खरं, धन्यवाद अखिलेश ही माहिती दिल्याबद्दल। अखिलेश हळवे आपले प्रतिनिधी नागपूरहून आपल्याला माहिती देत होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।